या आपण करू मनातल्या गोष्टी, स्वप्नांना सत्यात आणणाऱ्या गोष्टी. देश विदेश शहर असू दे गाव, घरोघरी पोहोचे रेडिओ FTI. या तर मग करू मनातल्या गोष्टी. रेडिओ FTI तुमचं चॅनेल, तुमचं व्यासपीठ. श्रोतेहो नमस्कार. रेडिओ FTI 90.4च्या स्टुडिओमध्ये मी नीता तुपारे आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, आता वेळ झाली आहे जाऊ कवितांच्या गावा या तुमच्या आवडत्या कार्यक्रमाची. आज या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत कवयित्री नीलम शेलटे यांच्यासोबत कवी लेखक नागेश हुलवळे यांनी साधलेला संवाद. चला तर मग फार वेळ न घालवता थेट कार्यक्रमाकडेच वळूयात. ऐकूयात जाऊ कवितांच्या गावा हा तुमचा आवडता कार्यक्रम. नमस्कार श्रोतेहो, मी आहे तुमचा रेडिओ मित्र नागेश हुलवळे. आज आपण श्रोतेहो ऐकणार आहोत जाऊ कवितांच्या गावा या कार्यक्रमामध्ये ठाण्याच्या युवा कवयित्री नीलम शेलटे यांना. मॅडम, आपलं या 90.4 FTI या रेडिओ स्टेशनवरती स्वागत आहे. धन्यवाद सर. तर नीलम शेलटे मॅडम यांनी पदवीचं शिक्षण घेतलेलं आहे समाजशास्त्र या विषयामधून. हो. आणि त्यानंतर जेव्हा त्यांना कविता लेखनाची आवड किंवा त्यांना त्या प्रकारे त्यांच्या काय प्रेरणा मिळाली, त्यावेळेस त्यांनी त्यांचा पहिला काव्यसंग्रह जगले ते लिहिले हा व्यास क्रिएशन कडून प्रकाशित झाला, तो 15 जुलै 2023 रोजी. आणि त्यांचं एक स्वप्न होतं की बाबा माझाही एक काव्यसंग्रह हवा, आणि ते या ठिकाणी सत्यात साकार झालेला आहे. त्या नियमितपणे सातत्याने साहित्यिक स्पर्धेमध्ये लेखन करत असतात आणि त्या लेखनाला त्यांना सातत्याने नामांकन मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे JEC पब्लिकेशनने प्रकाशित केलेल्या भाग्यबंधनाचे या पुस्तकात बंद रेशमांचे हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह आहे. तर मॅडम यांना मी विचारतो की आपण जेव्हा या काव्यसंग्रहाचा विचार केला त्यावेळेस जगले ते लिहिले अशा प्रकारचं नाव तुम्हाला कसं सुचलं? जगले ते लिहिले म्हणजे मला लहानपणापासून लिखाणाची आवड होती, पण बरं. ते प्रत्यक्षात करता आलं नाही काही हां. जबाबदाऱ्यांमुळे. आणि जेव्हा सवड मिळाली तेव्हा मी आवड पूर्ण केली. पण वा. त्याआधी माझं जे जीवन मी जगले ते अनुभव घेऊन काल्पनिक आणि वास्तविक रूपामध्ये मी ते मांडले. म्हणूनच त्याला जगले ते लिहिले हे नाव मी दिलं. वा, खूप छान. कारण जगले ते लिहिले हे नाव एवढं सुंदर आहे, कारण आपल्या जगण्याचा प्रवासच तुम्ही लिहून ठेवलेला आहे. हो. खूप खूप छान. त्यानंतर ओवळ हा जो स्मृती ग्रंथ आहे यामध्ये तुमचं लेखन झाले. ओवळ या शब्दाविषयी काय सांगाल तुम्ही? ओऊळ म्हणजे बकुळीची फुलं. वा. तर असं ते आत्ता नुकतीच साहित्य कोकण प्रांत परिषद झाली, हा हा. त्याच्यामध्ये त्यांनी आव्हान दिलं होतं की कोणी आपले लेख सादर करा. बरोबर. म्हणून जी मला एक कथा भावली होती, फिरूनी आले प्रेमाचे क्षण, हा. ती मी त्यांना पाठवली आणि त्यांनी ती मान्य केली आणि प्रकाशित केली. वा, खूप छान. ओवळ म्हणजे बकुळीची फुलं. अतिशय सुंदर अशा प्रकारचा तो म्हणजे स्मृती ग्रंथ आहे खरं तर. आणि त्यामध्ये हा नवीन शब्द जो आहे ओवळ, हो. हा या ठिकाणी आज तुमच्या या लेखनाच्या निमित्ताने आम्हाला समजलेला आहे. तर प्रेक्षकांसाठी तुम्ही काही कविता सादर कराल? हो. नमस्कार. मी नीलम शेलटे एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आले आहे. तेव्हा त्या घराबद्दलची ओढ आणि आठवणी या कवितेतून सादर करीत आहे. कविता आहे माझे छोटेसे घर. माझे घर छोटे होते, मनाने मात्र मोठे होते. 4 भिंती एकच दार, प्रेम त्यात अपरंपार. वा. जेवण जेवायला अंगत पंगत, त्यामुळे जेवणाला यायची रंगत. शेजारच्यांची घरात लुडबुड असायची, घरात हास्याची जत्रा फुलायची. रोज घरातून एक वाटी भाजी जायची शेजाऱ्यांसाठी.
पैसा नव्हता घरात बक्कळ, समाधान होते तरी प्रत्येकाच्या जवळ. वा, क्या बात आहे. कठीण प्रसंग येता घरात, आम्हाला होता आधाराचा हात. छोटेसे माझे प्रेमळ घर, बंगल्याला पण त्याची नाही सर. वा, खूप छान. एक स्वप्नातलं घर तुम्ही या ठिकाणी म्हणजे रंगवलेलं आहे. दुसरी कविता आहे माझी. आपण जीवन जगताना अत्यंत छोट्याशा अशा कीटकांकडून पण खूप काही शिकण्यासारखे असते आणि हेच मी माझ्या कवितेतून सांगितलंय. छोटा जीव मोठी शिकवण. हिरव्या हिरव्या पर्णावरी थेंब दवाचा सांडला, ओघळून न जाता तिथेच तो थांबला. मुंग्यांच्या समूहाने पाहता डाव तेथे मांडला, जलतृष्णा भागविण्यास फेर भोवती धरला. एकीची भरली सभा, शिस्तीमध्ये राहिल्या उभ्या, सहाय्याच्या गुणाने खुलून दिसती त्यांच्या छब्या. जीव असे जरी छोटासा, परी त्यांची शिकवण मोठी, कणकण आणून करती बेगमी आपुल्या वारुळासाठी. मुंग्यांसाठी तुम्ही ही कविता रचलेली आहे. मुंग्यांची शिस्त आपण ह्या कवितेतून मांडलेली हो आहे. हो. तसंच अनुभवातूनच माणूस घडतो, म्हणूनच आपण घडण्यामागचे रहस्य सांगणारी ही माझी कविता. अनुभव एक मर्म. मनाच्या रणांगणात विचारांचे युद्ध चालले, खोल तळाशी आयुष्याचे मर्म कळले. आयुष्य जगताना नको स्पर्धा कुणाशी, जीवनाच्या परीक्षेत स्पर्धा तुझीच तुझ्याशी. तुझ्याशी, क्या बात आहे. समोर येणाऱ्या प्रत्येकाचा कर सन्मान, आपोआप मिळेल तुला तुझा मान. कर्मातून घडवतो आपणच आपले भाग्य, थोरा मोठ्यांचे आशीर्वाद मिळणे आपले सौभाग्य. आयुष्याचे मर्म आयुष्य जगताना कळते, अनुभवातूनच एक उत्तम व्यक्तिमत्व घडते. खूप छान. अनुभव हाच गुरु आहे असं ही सांगणारी आपली रचना आहे. तसेच अहंकार हा मानवी स्वभावातला अवगुण आहे आणि त्याचा त्याग केल्याने आपले आयुष्य एखाद्या फुलबागेप्रमाणे फुलून येते, हे सांगणारी एक कविता. अहंकार एक शस्त्र. शस्त्र. मनी येता अहंकार, सामर्थ्याला जाईल तडा. डोळ्यापुढे येता अंधकार, पापाचा भरेल घडा. अहंकाराला नको थारा, माणुसकीचा गिरवा धडा. सौजन्याचा सुटता वारा, आनंदाचा पसरेल सडा. अहंकार बदलून टाकतो वाणी आपल्या मुखाची, शब्दांनी तोडून टाकतो तार नात्यातल्या सुखाची. अहंकार एक शस्त्र, आयुष्याचा नाश करते. पेटून उठता युद्ध, जीवनाची रणभूमी होते. अहंकार त्यागता हृदय एक फुलबाग बनते. परोपकार जाणीवेने जीवन पुष्प होऊनी फुलते. अतिशय सुंदर अशा प्रकारची परोपकार आणि अहंकार या दोन बाजू तुम्ही आपल्या रचनेमध्ये मांडलेल्या आहेत. कुटुंबात असो वा समाजात वावरताना जबाबदारीची भावना असलीच पाहिजे आणि हेच सांगणारी कविता. जबाबदारी एक कर्तव्य. कर्तव्यपूर्तीची भावना ज्या क्षणी मनी रुजते, जबाबदारीची भावना आपसूक मनाचा ताबा घेते. जीवनाच्या रंगमंचावर जबाबदारी एक भूमिका असते. उत्तमपणे निभावताना खंबीरपणा संयमाची साथ लागते. प्रत्येक क्षेत्रातील जबाबदारी ही वेगळी असते. कोणत्याही क्षेत्रातील जबाबदारीला नैतिकतेचे माप असते. जबाबदारीच्या परीक्षेला प्रत्येकाला हजर राहावे लागते. प्रश्नपत्रिका सोडवताना जबाबदारीनेच उत्तर लिहावे लागते. नका समजू जबाबदारी हे एक ओझं, समजून करा हे आहे कर्तव्य माझं. खूप छान. जबाबदारी. तुम्ही साहित्य साधना ही नियमितपणे करत आहात. हो मग तुम्ही घरची जबाबदारी आणि साहित्य या दोन्ही गोष्टींना न्याय कसा बरं देता? हो, मला आवड आहे तर मी सवड काढते अच्छा. आणि घरातली सगळी जबाबदारी. माझी मुलगी आता फिजिओच्या फर्स्ट इयरला आहे वा. आणि मुलगा 6वीत आहे, पण हे घर संसार सांभाळून मी सगळं करतेय. हे वेळेचं नियोजन जे आहे, हो हो हे वेळेचं नियोजन आणि जबाबदारी हो या गोष्टींमध्ये तुम्ही दोन्ही गोष्टींना न्याय देण्याचा पूर्णपणे प्रयत्न हो केलेला आहे. हो खूप अभिनंदन हो. तुमचे. कोणतीही गोष्ट सिद्धीस घेऊन जाण्यासाठी संकल्प हा महत्वाचा असतो आणि त्याच्यासाठीच एक कविता माझी. कवितेचं नाव आहे संकल्प एक वरदान. संकल्प एक ध्येय, बाणता जीवन सफल.
मनाचा मनाला आवाज ऐकता निर्धाराने चाल. उद्दिष्ट पूर्ततेसाठी मनुजाने केलेला दृढनिश्चय. होता उद्दिष्ट सफल, संकल्पाचा होतो विजय. संकल्प करता ज्ञानाचा, उघडती दारे पुस्तकांची. संकल्प करता त्यागाचा, उंचावेल कमान जीवनाची. संकल्प एक साधना, करता साधेल उत्क्रांती. मनोभावे करिता अर्चना, होईल सिद्धीची प्राप्ती. संकल्प शक्ती हे वरदान, जगी मानवास लाभले. विचार आणि कृतीने असाध्यही साध्य झाले. म्हणजे या कवितेमध्ये आपलं ध्येय म्हणजेच एक संकल्प आहे नाही का? हो, जसं की अर्जुनाला त्या पक्ष्याचा डोळा दिसत होता, अगदी हो. तसा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये आपण केलेला संकल्प दिसला पाहिजे नाही का? बरोबर, खूप अगदी छान मॅडम. पुढची कविता आपण सादर करा. हो. पुढची कविता आहे सोशल मीडिया. सध्या सोशल मीडियाचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. त्याचे जसे फायदे आहेत तसे तोटेही आहेत आणि हेच सांगणारी कविता सोशल मीडिया. हाताशी धरून नेटवर्कला, भेटीला आले इंटरनेट. संप्रेषणाच्या उद्देशाने संगणक बोलू लागला थेट. सोशल मीडिया सामाजिक माध्यम बनले जनसंपर्काचे. क्रांतिकारी बदल घडला, रूप पालटले जगाचे. सोशल मीडियाचे वेध सकाळपासून रात्रीपर्यंत. व्यसन त्याचे लागले लहानापासून मोठ्यापर्यंत. सोशल मीडियाने झाला आभासी जगाचा उदय. विकृत दृश्ये पाहून माणूस झाला निर्दय. सोशल मीडियाच्या वापराने माणूस जगाजवळ आला. अतिवापराने मात्र कुटुंबापासून दूर गेला. मिळणाऱ्या माहितीचा वापर आणि गैरवापर झाला. प्रत्यक्षात माणुसकी हरवली, माणुसकीचा दिखावा वाढला. विधायक वापरकर्ता उद्दिष्ट होई सफल. प्रगतीसाठी ठरेल वरदान, देशाला करेल प्रबळ. हे सोशल मीडिया तसं जर पाहिलं तरी आज आपल्या जीवनासारखं झालेलं आहे. हो म्हणजे एकतर जेवण एक वेळ नसलं तरी चालेल, हो पण सोशल मीडिया, फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम हे पाहिजेच हो हो नाही का? हम्म. असं म्हणजे माणूस आपल्या शेजाऱ्याला विसरला पण सोशल मीडिया बाकी लक्षात हो ठेवलेला आहे नाही का? हो. खूप छान. सणासमारंभात होणारे ध्वनी प्रदूषण हे जीवनाला घातक ठरत आहे. त्यामुळे ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्याची गरज आहे आणि हे सांगणारी माझी कविता आव्हान ध्वनी प्रदूषणाचे. नको कल्लोळ, नको गोंधळ, आवाजावर हवे नियंत्रण. पर्यावरणाचा ढासळतोय तोल, आजाराला देई आमंत्रण. हवी शांतता, हवे संवर्धन, वाजवा हॉर्न जपूनच. आतिषबाजीस घालता आळा, सणांचे पालटेल रूपच. लाऊडस्पीकरच्या कर्कश आवाजाने जाते गाण्याची शान. कमी आवाजात ऐकत ठेवू पर्यावरणाचे भान. आपणच आपल्याला देऊन आव्हान, करू प्रदूषणावर मात. मानवाचे बदलेल जीवन, जग टाकेल कात. म्हणजे अगदी हे जे औद्योगिक क्रांती घडलेली आहे त्यामध्ये वाहनांचा वापर तर वाढलेलाच आहे आणि त्यासोबत विविध प्रकारचं ध्वनी प्रदूषण हो नाही का? हो तर त्याकडे आपण नक्कीच लक्ष द्यायला पाहिजे अगदी हो आणि आपलं आयुष्य जे आहे मानवाचं प्रदूषण मुक्त कसं होईल इकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. आता हे जे ध्वनी प्रदूषण आहे हं. त्यासोबत जलप्रदूषण आहे, हो त्यानंतर आपली मातीचं प्रदूषण होत आहे, हो भूप्रदूषण म्हणून, हवेचं प्रदूषण आहे. हो म्हणजे मानवाचं आयुष्य जरी भौतिक सुखाने समृद्ध झालं असलं तरी त्यासोबत बाय डिफॉल्ट हो. ह्या ज्या इतर समस्या आहे हो त्यातली प्रदूषण एक अतिशय गंभीर समस्या आहे. अगदी मग त्याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे. दिलं पाहिजे. म्हणजे आपण सुखाच्या अधीन झालो हो परंतु आपण म्हणजे आपल्या अधिकारांकडे आपण जास्त खेचलो गेलो हो किंवा तिकडे आकर्षित झालो पण कर्तव्यांचा बाकी आपल्याला साळसूदपणे विसर पडलाय. अगदी. अगदी बरोबर. सामाजिक स्तरावर स्त्रियांवर होणारे अत्याचार पाहून आपल्या लेकीसाठी कळकळ व्यक्त करणाऱ्या बाबांची कविता आहे बाबांची परी. बाबांची तू आहेस परी, वेळेवर जा आपल्या घरी. वाट बघणारे आहेत पोरी, त्यांच्या आयुष्याची तू दोरी. वाकड्या नजरेकडे पाहू नकोस, फसवणाऱ्या लाटेत वाहू नकोस. भरकटलेल्या रस्त्यावर जाऊ नकोस, भ्रमाच्या घरात राहू नकोस. जन्माने तुझ्या मज पित्याचा मान,
माझी मुलगी माझ्या घराची शान. कुटुंबात तुझे महत्वाचे स्थान, तुझा आम्हाला आहे अभिमान. आत्मविश्वास तुझ्यातील वाखणण्यासारखा, मायेने कुटुंबाला जपण्यासारखा. उद्याच्या पिढीचा तुझ्याकडे वारसा, जगाला दाखवशील कर्तृत्वाचा आरसा. खूप छान. म्हणजे मुलगी खरं तर काय, माझी मुलगी माझा अभिमान, नाही का? अभिमान. अशा प्रकारची एक सुंदर रचना आपण सादर केलेली आहे. पुढची कविता आहे माझी पथावरचे जीवन. अतिशय हालाखीची परिस्थिती असून सुद्धा त्यातून आनंद कसा शोधायचा हे सांगणारी कविता. रस्ता आणि पायरस्ता व्यापून बसती दोन्ही, पेंगाळते मान आता उशाखाली घेती गोणी. छोटीशी समोर चूल, त्यावर जेवणाची तयारी. कडेवर असते मूल, मायेची पथसफारी. दिवसभर काबाड कष्ट करत कमवतात थोडीशी नाणी. पथावर बसून जेवत पितात जास्ती पाणी. हसत हसत कुटुंबासोबत गातात मजेत गाणी. ताल सुरांची न भासे गरज, वाजवत वाजवत पिपाणी. रोज असे रस्ता निराळा, संसाराची नवीन कहाणी. आनंद त्यातही वेगळा, खुश असते राणी. क्या बात आहे. म्हणजे बंगल्यातलं सुख आपल्याला रस्त्यावरही घेता आलं पाहिजे. फक्त आहे त्यात आपण काय मानलं पाहिजे, समाधान समाधान मानलं. मानलं. खूप छान मॅडम. आजचा आपला कार्यक्रम आहे जाऊ कवितांच्या गावा. या आजच्या आपल्या कार्यक्रमासाठी एक खास कविता. कवितेचं नाव आहे कवितेची कविता. वा, क्या बात आहे. कविता म्हणजे आपल्या मनातील विचार, त्यातून होतो मनातील भाव साकार. सुंदर. कविता सुचते कधी निसर्गाला पाहून, कधी मागील आयुष्यात डोकावून. कधी ती अवखळ अल्लड रूपात, तर कधी असते काल्पनिक आणि वास्तविक रूपात. कधी वाटते तिखट थोडी, कधी तिच्यात मधाची गोडी. कधी ती वाचताना मनाला टोचते, कधी ती वाचताना मनाला भावते. कविता ही प्रत्येकाच्या मनात असते, कधी ती ओठावर येते, तर कधी मनातल्या मनात विरून जाते. अशी ही कविता असते. अशी ही कविता. श्रोतेवर्ग आहे, आता तुम्ही आपल्या मानवी जीवनाच्या विविध समस्या किंवा त्या बाजू आहेत त्या मांडलेल्या आहेत. हो. तुम्ही काय सांगाल ह्या श्रोत्यांना आपल्या किंवा त्यामध्ये विशेषतः जर युवा वर्ग आहे ऐकणारा, त्यांना काय सांगाल तुम्ही? मला सांगावं असं वाटेल की आपली आवड आहे आणि आपण ती पूर्ण केली पाहिजे. जबाबदाऱ्या आहेत, तेही आपलं कर्तव्य आहे, ते पार पाडून आपण आपली आवड केली पाहिजे पूर्ण. म्हणजे आपल्या आवडीमधून आपल्याला जास्तीत जास्त आनंद मिळतो मिळतो आणि जीवन जगताना आपण आपला आनंद शोधला पाहिजे. खूप छान. तर श्रोते हो, आज आपण या ठिकाणी ठाणे येथील नवकवयित्री आणि एक धडाडीच्या कवयित्री, समाजसेविका नीलम शेलटे यांना या ठिकाणी जाऊ कवितांच्या गावा या कार्यक्रमामध्ये आमंत्रित केलं होतं. त्यांनी मानवी जीवनाच्या विविध कंगोरे मांडणाऱ्या ह्या कविता या ठिकाणी सादर केलेल्या आहेत आणि खूप सुंदर अशा प्रकारचं सादरीकरण आपण केलेलं आहे आणि त्या नक्कीच सर्व प्रेक्षकांना त्यांच्या मनाला भावल्याच आहे मॅडम. तर आपल्या ह्या साहित्यिक वाटचालीसाठी रेडिओ FTII पुणे या संपूर्ण रेडिओ स्टेशनच्या परिवाराकडून, साहित्यिक परिवाराकडून मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारचं समृद्ध साहित्य आपल्या हातून निर्माण हो आणि आपल्या हातून समाजाची, आपण कुटुंबाची सेवा तर करतच आहात, त्यासोबत समाजाची सेवा घडू, देशाची सेवा घडू, मानवतेची सेवा घडू, अशाच प्रकारच्या खूप शुभेच्छा मी तुम्हाला देतो आणि पुन्हा भेटूया. तोपर्यंत आपणास खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. धन्यवाद सर. आपण आम्हाला इथे आमंत्रित करून माझ्या कविता सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिलीत, त्याबद्दल सर्व टीमचे मनपूर्वक आभार. तर मी आपले मॅडम या ठिकाणी खूप खूप आभार व्यक्त करतो. तर श्रोते हो, मी आपली रजा घेतो. धन्यवाद. श्रोते हो, आताच आपण कवी लेखक नागेश हुलवळे यांनी कवयित्री नीलम शेलटे यांच्यासोबत साधलेला काव्यमय संवाद ऐकत होतात रेडिओ FTII वरून. मंडळी, आता मात्र वेळ झाली आहे आपला निरोप घेण्याची. पुन्हा भेटूयात नवीन कवयित्रीसह पुढील भागात. तोपर्यंत ऐकत राहा तुमचा, आमचा, आपल्या सर्वांचा लाडका रेडिओ
रेडिओ FTII 90.4 मेगाहर्ट्झ. धन्यवाद.